हॅलो एव्हरीवन, तुम्हाला नावावरून कळलं असेल की आज आपण चाटची रेसिपी बघणार आहे. हा जरा गावरान चाट आहे. तर आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे ओला चना तवा चाट. म्हणजेच ओला चना कुठला, जो हरभरा माहिती आहे हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये विकायला येतो, मी तुम्हाला दाखवते. त्या चण्यापासून आपण बनवणार आहे मस्तपैकी तवा चाट. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. जेव्हाही मी ओला हरभरा पाहते ना, तेव्हा मला माझ्या लहानपणची आठवण येते की लहान असताना आपण किती मनसोक्त प्रत्येक गोष्ट खायचो ना. आंबट, चिंबट, गोड, कडू सर्व. कधी विचार केला नाही की ह्यामध्ये एवढे विटॅमिन असेल, यामध्ये एवढी कॅलरीज असेल, हे खाल्ल्याच गेलं पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे. कधी विचार करत नव्हतो. मनसोक्त जे येईल ते आपण खात होतो आणि मस्त राहत होतो. बघा हा असा वटाणा, मस्त चना जो आहे मार्केटमध्ये विकायला येतो, आपण ते आणायचा आहे, मस्तपैकी त्याला निवडून घ्यायचा आहे. मला तर फार आवडते हे. याला रानमेवासुद्धा म्हटला जातो. बघा खूप पौष्टिक असते हा चना. तुमच्याकडे जर हे चना आणत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आपल्या रेसिपीचं नाव आहे तवा चाट. तर आपण तव्यावरच ही रेसिपी करणार आहे. मस्त एक लोखंडी तवा घ्यायचा आहे, गॅसवर किंवा चुलीवर ठेवायचा आहे. त्यावर तेल टाकायचं आहे, थोडंसं जिरं मोहरी टाकायचे आहे, कांदा टाकायचा आहे. मस्त कांदा आपला परतून घ्यायचा आहे. बघा खूप जबरदस्त ही रेसिपी आहे, मला फार आवडते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कुठले लसूण टाकायचं आहे, याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा यावर आपले मसाला टाकायचे आहे चवीनुसार. हळद, तिखट, धनापूड टाकायचे आहे, त्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकायचा, याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावरच. तव्यावर शिजवलेली वस्तू इतकी पौष्टिक लागते माहीत आहे का, इतकी टेस्टी लागते तुम्हाला मी काय सांगू. थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला शिजण्यासाठी. बघा छान आपले मसाले वगैरे सगळं शिजले गेले की जे आपण मस्त चणे निसून ठेवलेले आहे, आपण ते टाकायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आधी आणि नंतर टाकायचे आहे. त्याला मस्त शिजवून घ्यायचे आहे आपल्याला. ऑलरेडीच ते नरम असतात, पण थोडंसं आपण त्याला गरम करून घेणार आहे, सळतळून घेणार आहे. बघा मस्त रेसिपी होती बघा ही. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. बघा किती छान असा आपला चाट तयार झालेला आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी लागते. पौष्टिक आहे की नाही ते मला माहीत नाही, पण ही रेसिपी खायला खूप स्वादिष्ट लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त बघा चना आपला तयार झालेला आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे. त्यावर मस्त बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटोही टाकू शकता, कोथिंबीर टाकायची आहे, बारीक शेवही टाकू शकता, बारीक कट केलेली पत्ताकोबी, मेथी पण टाकू शकता, चाट मसाला, आमचूर पावडर वगैरे सगळं टाकायचं आहे. मस्त लिंबू पिळायचं आहे आणि गरमागरम मस्त खायचं आहे, मजा करायची आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.